मुजुमदार साहेब येऊ का? कोण आहे? येऊ का? नमस्कार नमस्कार मुजुमदार साहेब. वहिनी नाही का? नाही हाय हाय मंडळी ऐकलं का बघितलं कोण आलंय? प्रोडक्शनचे मॅनेजर आलेत आपल्या. नाही प्रोडक्शन मॅनेजर नाही, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणा. आयला कोण? एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. आता तुम्ही सिनेमा करणार ना, मग सिनेमाचं मी एक्झिक्युटिव्ह इपी पोस्ट बदलली का काय? नाही काम तेच असतंय, फक्त नावं वेगवेगळी आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. हाय मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कसं काय येणं केलं? एक मिनिट. ओ तिकडे काय? आत या आत या. कोण आहे? सांगतो. या नमस्कार. या कोण आहे कोण? तुम्ही काय बोललेले? काय? 2025 एक शुक्रवार आपण गाजवला पाहिजे. तिथं झालंच पाहिजे. लगेच कामाला लागलो, यांना शोधून काढलं. कवळा माल आहे, फ्रेश लेखक आहे, जबरदस्त लिहित्या ती. ओंकार राऊत. नमस्कार. मी पृथ्वीक मुजुमदार. प्रोड्युसर आहे ती. 2 पिक्चर यांनी काढले ती. एकाचं सामाजिक होता पहिला. सामाजिक साधा सामाजिक होय. पिक्चरचं नाव डेंजर ठेवलं. घेतला बदला घरात घुसून. आणि दुसरा कौटुंबिक होता. चिवताई झाली जाऊबाई. जबरदस्त. मंडळी म्हणली माझी असा पिक्चर जरा एक फॅमिलीचा करा म्हणून केला. आणि मी दोन्ही पिक्चर बघितलेत सोनी लिव्ह वर. मी दोन्ही बघितले. सोनी वाल्यांनी घेतली म्हणून वाचलो. थिएटरला पडला होता पिक्चर. फाट्यात पिक्चर. नाही मला सांगते शिवलकर टाका पैसे म्हटलं येऊ तर द्या पैसे. नाही झाल्यात पैसे. नाही त्याचा आपला प्रॉब्लेम नव्हता. पहिल्या पिक्चरला डिस्ट्रीब्युटरच नव्हता. दुसऱ्या पिक्चर डिस्ट्रीब्युटर होता, पण ते हिंदी बॅनर मध्ये घुसलंय. आणि आली साऊथ वाले पण एकदम नाही ते होतच आहे. वेगळं कुठलं आलं की हीच होतंय हो. नाही पण आता चांगला करायचा. नाही यावेळी ना रिलीजची तारीखच अशी काढतो ना, कोणी बी येऊ दे बाजूला, बोलून काढू आपण. चालतंय. लॉस असं भरूनच काढू. बसा. अगं आलीस का? या वहिनी या. पाणी घ्या लेखक. अरे हा पाणी घ्या. थँक्यू. मंडळी बरं का आमची. अच्छा हो. नमस्कार मॅम. पाणी द्या. अगं ऐक. बस. नाही मी कुठं बसू? अगं बस की इथं. नाही मला नको, मी जाते काम आहे. बस ग. नाही नको मी जात. बस. अहो मी आतमध्ये बस. प्रेम आहे हो. प्रेमानं सांगितल्याशिवाय ऐकत नाही. ही बघ कोण आलंय? लेखक आलेत. स्वतः लिहितात स्वतः. ही आत पिक्चरची गोष्ट ऐकवणार आहे. होय काय? नमस्कार. मी इथं बसून काय करू? मी ना लेखिका ना निर्माती, मी उगा आपला काय. नाही बस गे. बरं. नशील लेखिका नशील निर्माती, प्रेक्षक आहेस का नाही? कॉमन ऑडियन्स आहेस का नाही? हिला कळतं, हिलाच कळतं. एवढं कॉमन ऑडियन्स आहे, हिला लई कळतं. नाही पण हे चांगलं आहे खरं. मॅम मी सांगू का, म्हणजे कॉमन ऑडियन्सला जो सिनेमा कळतो ना, तो म्हणजे थोड्या मोठ्यांना पण तेवढा सिनेमा कळत नाही. जो म्हणजे कॉमन ऑडियन्सला आवडला पाहिजे सिनेमा, हे माझं पण पहिलं आहे. बोललो ना, इंटेलिजंट कॉमन ऑडियन्स असं धरते ती. असं धरते ती. आपण सुरू करू काय? हा सुरू करूया ना. मी मांडी घालून बसलो. बसा. आरामात आपलाच पेंट हाऊस आहे. आरामात. हा तर म्हणजे आपली जी स्टोरी आहे सर, म्हणजे जे मेन आहे ती अख्खं जे आहे ते स्त्री प्रधान आहे. ऐक बरं. ऐकते. तर आपली जी मेन हिरोईन आहे, जी नायिका आहे, तिचं नाव आहे नेहा. व काय हाक मारली का? नाही नायिकेचं नाव नेहा आहे. नायिकेचं नाव नाही आहे. हो. ऐकलं का? ऐकलं. काय झालंय? आमच्या मंडळीचं नाव पण आहे नेहा. तुमच्या हिरवींचं नाव पण आहे नेहा. अच्छा हो का? नाव आवडायला लागल्या. म्हणजे हे बरं झालं प्रथमेश भाऊ, प्रोड्युसर मॅमचंच नाव नेहा आणि हिरोईनचं नाव पण नेहा. इथे अर्धी बाजी आपण जिंकली. बाजी कॉमन ऑडियन्स असं धरलाय तुम्ही. कॉमन ऑडियन्स. हा तर आपली जी फिल्मची हिरोईन आहे, जी नायिका आहे नेहा, तर ती नेहा खूपच गोड आहे, सालस आहे, म्हणजे अशी मंजूळ आहे, अशी दिलखेचक आहे. तिच्या प्रत्येक हालचालीत की नाही एक मादकता आहे. तिने कटाक्ष टाकताच कुठलाही पुरुष घायाळ होईल अशी तिच्या क्षमता आहे. अशी आपली ह्योच प्लॉट आहे. काय ही तर जागा आहे सॉंगची.
हिरोईनचं ते काय करतात ते इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन सॉंगची जागा आहे ही. म्हणजे काय करूया, असं ढगाचा सेटअप लावूया आपण आणि तिथून निहा येते. चालतंय चालतंय. ढगाचा सेटअप जरा पैसे लागतात. करू ती करू, त्याचं टेन्शन नाही. लिहून घ्या ढगाचा सेटअप. हा, आपण स्टोरी ऐकूया. हे सगळं पुढे आहे, खूप हे सगळं पुढे चालतंय, आहे. पण ते चालतंय, ढगात नाही येते, ते चांगलं वाटेल बघताना चांगलं वाटेल. कॉमन ऑडियन्स धरलाय. हा. कॉमन ऑडियन्स धरलाय. हा, तर ही जी गोड नेहा आहे, हा. जी सुंदर नेहा आहे, मंजुळ नेहा आहे, तिच्या आयुष्यात एक दुःख आहे. कारण तिला नवरा विजोड मिळालाय. हा तो बिझनेसमॅन आहे आणि कायम बिझनेस मध्येच अडकलेला असतो. हा म्हणजे नेहाला कंपनी द्यायची सोडून कंपनीतल्या लोकांबरोबर, कामगारांबरोबरच तो जास्त वेळ असतो. एकदम खरं आहे. हो खरं बोललाय तुम्ही, एकदम खरं आहे. एक मिनिट वहिनी, कंपनीचं लोकेशन आहे साहेब. आपल्या कंपनी शूट करू. करू. लोकेशनचे पैसे मी वाचव. चालतंय पुढं चालतंय. काय होतं? हा हा, तर पुढे असं होतं की ती जी नेहा आहे हा ती खूप सुंदर आहे, पण तिचा नवरा तिच्यासमोर पाणी कम आहे. हा तिला असं सतत वाटतं की मी एवढी सुंदर असताना मी ह्या पुरुषाशी का बरं लग्न केलं. का केलं? आणि हा विचार येऊन सुद्धा ती संसाराचा गाडा रेटतच चाललीये. अगदी बरोबर म्हटलंय. असंच नेहाच्या मनात असेल, मला असंच वाटतंय. तिच्या मनात खूप काय आहे, पण सांगणार कुणाला ना, समोरच्या ऐकून घेत नाहीत. राहू दे. प्रेम आहे. प्रेम आहे. लेखक, हा, मी काय म्हणतो, ही हिरवींचं नाव बदलता येईल का आत्ता? नाही, हिरवींचं नाव नको बदलूया. कन्व्हिक्शन आलं स्टोरीचं. हा, ते आहेच की. आणि कॉमन ऑडियन्सला ना ते नाव आवडलंय. निहा कॉमन ऑडियन्स. तुम्ही वाचा पुढे वाचा. वाचा आरामात. वाचू पुढं काय हा, होतं? तर ही जी नेहा आहे, म्हणजे गोष्टी जसजशी आपलं गोष्ट जसजशी पुढे जाते तसतसं आपल्या लक्षात येतं की तिचा जो नवरा आहे, नेहाचा नवरा, हा विक्षिप्त आहे. हा हो हा, म्हणजे लोकांसाठी जरी तो हिरो असला तरी नेहासाठी तो विलन आहे. बरोबर आहे. बरोबर पकडले तुम्ही. ती एकटी पडलेली, ती दुर्मुखलेली, ती कोमेजलेली नेहा, जिला नवऱ्याचा सहवासच सापडत नाहीये, ती करेल तरी काय करेल. कुणाकडे जाईल? आई बापाकडे गेली तर म्हणतात आता लग्न लावून दिलंय, आता लग्नात कशी उभी गेलीस, येताना आडवी यायचीस, आता परत नाही यायचं. एवढं नाही, एवढं करायची गरज नाही. काय बरोबर आहे. नाही करायची गरज एवढे. साहेब, मी काय म्हणतोय, कॉमन ऑडियन्स ना असा धरलाय ह्यांनी. गुत्तोय कॉमन ऑडियन्स. लय गुत्तोय. मस्त गोष्ट आहे ही. नाही पुढं काय होतं? हा, तर पुढे आता ह्या पॉइंटला गोष्ट आलेली आहे जिकडे तिला कळलेलं आहे की तिचा नवरा जरा विक्षिप्त आहे आणि तिला तिचा सहवास मिळत नाहीये. ती शेवटी फ्रस्ट्रेट होऊन, कंटाळून ती नवऱ्याला बोलते सुद्धा की जाळा तो पैसा, मला वेळ द्या, पण तो ऐकतच नाहीये. हित प्लॉट आहे. हित सॉंग, दुसरं सॉंग हित होतंय. म्हणजे असं 80 बायकांचा मॉब दाखवू, मधून निहा येते आणि ती स्वतःचा अन्याय कशी बोलते गाण्यातून. असं म्हण काय, जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी, जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी, मन माझं उचमळत आहे, आता तरी या ना घरी. क्या बात आहे. या ओळी यांना कशा काय म्हणजे आत्ता सुचल्या यांना ओळी? नाही, त्यांच्या हातात किचन मध्ये पलिता असतोय म्हणून पेन द्या, आता पूर्ण गाणं लिहतील असं वाटतंय. नाही, एवढं नाहीच आहे. ती पेनाचं वेगळं आहे, पलित्याचं वेगळं आहे. तिला नाही बोलायचं असं मध्ये, नाही बोलायचं. नाही ह्या ओळींमध्ये ना प्रेम आणि विद्रोह असं दोन्ही मिक्स वाटतंय मला. प्रेद्रोह ह्याच्यात. नवीन ट्रेंडिंग आहे ते. नवीन रस निर्माण केलाय तुम्ही, पेद्रो. नका करू. एक सांगू का? तुम्ही 2 सांगा मॅम, तुमच्या गोष्टी आवडतायत मला. थँक्यू. ती नेहा आहे ना, तिच्या मनात असं असेल का, ती ना अशी मोठी मुजुमदारांच्या घरची सून आहे, पण तिला काहीच करता येत नाही. म्हणजे असं बांगड्यांचा आवाज करायचा नाही, असं मोठ्यानं हसायचं नाही, असं सगळं. 3 नंदा तिच्या छाताडावर येऊन बसल्यात. त्याच्यातली 2 नंबरची आहे ना, ती मेली फावडी, ती लई छाताडावर बसली. असं लिहिता येईल का? बहिणीचं नको सांगू. नको सांगायचं. आपल्या घरच्या गोष्टी बाहेर नको. नंदा भावजा नको. नाही सर, पण मी सांगू का तुम्हाला, म्हणजे ह्यांनी जे सांगितलंय ना, त्यांनी एक वेगळं डेप्थ मिळते त्या नेहाच्या कॅरेक्टरला आणि एक फॅमिली ट्री पण छान तयार होते. ही झाडं पहिली कापली पाहिजे. अशी फॅमिली ट्रे तयार होणार असतात, ही झाडं पहिली कापली पाहिजे. मला सांग, ते दुसऱ्या नंडेचं त्या नाव काय आहे? सुशली. नाही, वेगळं नाव घ्या. ही असली नावं असतात का आता, सुशली वगैरे. इकडे या मंडळी, इकडे या.
कशाला मरायला माझ्या बहिणीचं नाव देताय तुम्ही? हा, तिला दिलाय ना आता वेगळा संसार थाटून, तिची राहते ना ती वेगळी. हा, मग तुम्ही कशाला मरायला बोलताय? गप्पा सारखे व्हायच. तिची राहते पण राज्याला येते ना. वहिनी काय बनवलं घ्यायला असं? गरजच नाही ही करायची. काय तिचं नाव नाही, वेगळं नाव ठेवा काहीतरी. बरं वेगळं ठेवतो, भारती वगैरे असं काही ठेवलं नाही त्यापेक्षा बहीणच नको, ती एकटंच आहे बहीण जगात, त्याला वेगळं काय नको त्या कारखानदाराला. नाही, पण कॅरेक्टरचा एक नाही, इकडे या वाईस, इकडे या तुम्ही, पण इकडे कडला या. इकडे या, सांगतो. वहिनी काय होतंय तुम्हाला कळना झालंय काय होतंय ती. तिच्याकडे बघून गोष्ट सांगू नका, ती सगळं अंगाला लावून घेते. तिला वाटतंय गोष्टीतली नेहा तीच आहे. हा, तिच्याकडे बघून बोलू नका, आणि शक्यतो हिरवीन नाही का असलंच काहीतरी बोला. नेहा म्हणायचं नाही. काय? पण तिचं नाव आहे नेहा. नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं? म्हणा चालेल, नेहा नाही म्हणायचं. लेखक ओ लेखक पुढं काय होतं? हा, सांगा. काय होतं? हा, पण आता नाही बघायचंच नाही. हा पुढे हा, पुढे. आपली जी हिरोईन आहे निहा. नका कशाला सर ते म्हणतायत. नाव नका घेऊ. तर आपली जी नायिका आहे निहा. नाही मरायला कशाला? काय नाही. तर ती जी आहे ती आता कंटाळलेली आहे नवऱ्याला सर. म्हणजे तिला खरं तर एका सोलो ट्रिपला जायचंय, पण ती जाऊ शकत नाही कारण आपली नायिका नेहा हा नेहा शेवटी ती धाडस करते. ती म्हणजे आपली जी नायिका आहे, हिरोईन आहे. निहा. काय धाडस करते? हा, नेहा धाडस करते आणि एकटी सोलो ट्रिपला जातेच. येस पुढं. आणि सोलो ट्रिपला गेल्यावर तिकडे तिला एक उमदा, एक हँडसम देखणा असा एक बॉडी बिल्डर हंक तरुण भेटतो, ज्याचं नाव आहे ओंकार. कोण आहे ओंकार? मी आहे सर. तू कायस? मी करणार आहे हा सर रोल. का? तर आपलं तसं बोलणं झालंय सर. काय? इकडे या शिवलकर, इकडे या. इकडे या. आलो. ही काय बोलणं झालंय तुमचं माझ्या परोक्ष? इकडे या. हल्ली तो ट्रेंड आहे साहेब. काय? अभिनेता आणि लेखक एकाच पॅकेज मध्ये येतात. लेखक सिनेमा लिहितो आणि एक स्वतःचा रोल काढून ठेवतो त्याच्यात. लय ओळखीचं वाटतंय मला ही. गोष्ट पुढे जाऊ देत. गोष्ट छान आहे. तर तिकडे तिला एक वंकार चालेल. नेहाला वंकार चालेल. हा. नेहाला खूप आवडेल वंकार. पुढं काय होतं वंकार? तर ती जी नेहा आहे आणि हा जो ओंकार आहे, तर ओंकार तिच्या आयुष्यात आल्यामुळे नेहाच्या आयुष्यात एक वेगळीच प्रेमाची एक झुळूक येते. प्रेमाची झुळूक येते आणि ओंकार असा पुरुष आहे जो पहिल्यांदा तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करणार आहे. आणि त्यामुळे आपल्या हिरोईनला, आपल्या नायिकेला नेहाला आता ओंकार आवडायला लागलाय. ते आता एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, ते एकमेकांचे घट्ट मित्र झालेले आहेत. ते बागेत फिरतायत, ते पावसात भिजतायत, ते नदीकाठी बसतायत, ते आईस स्केटिंग करतायत, ते बोट चालवतायत. मज्जा आहे, नुसती मज्जा. नेहाला हीच मज्जा पाहिजे आयुष्यात. नाही द्यायची नेहाला ही मज्जा आयुष्यात. हीच मज्जा पाहिजे. याचीच नाही, पावसातलं गाणंच नकोय मला. नाही साहेब, पावसाचं गाणं कशाला पाहिजे? मी म्हणतो टिप्प टिप्प बरसा पाणी, नंतर हेच गाणं व्हायरल होणार आहे. आपण टाकू. मला दिसतोय सगळं असं यंग पोरं येत आहेत पिक्चर बघायला. ऍडव्हान्स बुकिंग. ब्लॅकने तिकीट जात आहेत. ही कुठली ब्लॅकनं तिकीट जाती? ही कुठली जाती? नाही, हे करू आपण. भारी होईल. नाही नेहा पावसात अशी चिंब भिजणार. नाही भिजलीच नाही पाहिजे तर. वंकार, नाही. नेहाचा रोल कोण करतंय? ते माझ्याकडे नाहीये, ते हे नाही, सगळं बघतील. वहिनी काय आहे ते मादक, सुंदर, सालस असं कॉम्बिनेशन डोळ्यासमोर येत नाही आहे. नाही, पण मला माझ्या डोळ्यासमोर एक येत आहे, म्हणजे मला वाटतंय, मला वाटतं ह्याच करू शकतात नेहा. म्हणजे आता मला असं झालं की आपल्याला सतत हिरोईन एक बारीक गोऱ्या असे सुडवल का पाहिजेत? म्हणजे खरं तर ह्या स्त्रीची पण ही व्यथा असू शकते की, आणि ही जास्त रिलेटेबल होईल, उलट जास्त लोकांना लागेल असं वाटतं मला. तुला मरायला आत्ताच सामाजिक व्हायचं होय. नाही साहेब, नाही. आत्ताच तुला सामाजिक व्हायचं. नाही साहेब, थांबा साहेब. ह्या निहा वाटते ती. नेहा मला वाट एक मिनिट. निहा ह्याच आहेत. शिवलकर, निहा ह्याच आहेत त्या. ह्याच्यात तुम्हाला त्या नेहा वाटत्यात. कन्व्हिक्शनच दिसतंय. 2 दिवस पात्र समोर होतं, ती नाही सापडलं. ह्याच्यात नेहा सापडली. दिसतायत निहा. इथं या, इकडे या. ही नेहा नाही करणार. बाकी दुसरी कुठली पण हिरवीन शोधा, ही नेहा नाही करणार. मी काय करायला गेलं की
बी ह्यांच्या डोळ्यामध्ये खूपत हा कुप्ती माग एकदा मला उत्तेजिका व्हायचं होतं ते नाही होऊ दिलं उद्योजिका असतं उद्योजिका उत्तेजिका कुठली ग ते व्हायचं होतं होऊ नाही दिलं मला का नाही होऊ दिलं का नाही होऊ दिलं सात्रिक किती 24 तिच्या बापान ठेवलंय 24 नाही तिच्या आंतरिक चुका 24. नाही नेहाच्या चुका काढू नका तुम्ही. 3 रुपयाचा प्रॉफिट तिने ऑलरेडी धरलेला आहे. पाड्यात कुठला प्रॉफिट वंकर तुम्हालाच माझं मन कळलंय हा नेहाजी, मी नेहा करणार नाही तू नाही करायची नाही मीच नेहा नेहा करणार नाही करायची का नाही करायची कारण पिक्चरचा प्रोड्युसर मी आहे पैसा मी लावणार आहे मी पण पैसा लावन कुठनं लावणार माझे हाय 4 प्लॉट मी विकीन ती माझी प्लॉट आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे ती माझी इन्व्हेस्टमेंट मोडली का मोडली अजिबात नाही माझं स्त्रीधन विकीन पण नेहा आता मीच करणार नेहा नाही करायचा असला नेहा मीच करणार अजिबात नाही करायचा का नाही करायचं कारण मी सांगतोय म्हणून मी प्रोड्युसर आहे मी नाही ऐकणार तुमचं व लेखक तुमचं मानधन किती 300 15 लाख चालेल चालेल 15 लाख दिले ऍडव्हान्स दिले चालेल ऍडव्हान्स 15 लाख 15 लाख नाही, नाही, मला चला, नाही, मला नाही. ते गाणं शिकवा मंडळी. आता तरी या ना घरी आपण लगेच करूया नाही, लगेच नेहा, करूया. नेहा, पिक्चरचं नाव पण नेहा, तुमच्या डोक्यात नेहा, ठेवा. नेहाला नीट नेहा असं आपण नाही ती. वाटलं. माझ्यात लेखकाला एवढं पैसा नाही देत फसवणार तो नेहा नाही साहेब मी काय म्हणतो ह्या पिक्चर मध्ये लॉस असा ओढून काढू लॉस नंतर वडून काढा माझ्या बायकोला वडून आता ना जा लवकर आणतो, जा लवकर.